नाशिक महानगरपालिकेसमोरील मुख्य रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू होणार असल्याने या रस्त्याला जोडणारे 8 रस्ते पुढचे 18 महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। त्यामुळे नाशिककरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत रस्त्याचं काम हाती घेतलं जाणार असल्याने व्हीआयपी दौऱ्यांनाही याचा फटका बसू शकतो। या संदर्भातला आढावा घेतला आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरातील सीबीएस सिग्नल पासून कॅनडा कॉर्नर सिग्नल पर्यंतचा अत्यंत महत्त्वाचा साधारणतः 1300 मीटरचा म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटरचा हा मार्ग वाहतुकीसाठी इथून पुढचे 18 महिने बंद राहणार आहे। आता सध्या हा डांबरी रोड बघायला मिळतोय, मात्र सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला जाणार आहे। त्यासाठी हा रस्ता पुढचे 18 महिने बंद राहणार आहे आणि ह्या मार्गाला जोडणारे असे जे 8 रस्ते आहेत ते 8ही रस्त्यांवरची पूर्णपणे वाहतूक ही बंद राहणार आहे। त्यामुळे इथले व्यावसायिक, इथले स्थानिक नागरिक, इथे येणाऱ्या जाणाऱ्यांना पुढचे 18 महिने प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे। कारण इथून हा अत्यंत मध्य मार्ग आहे। गंगापूर रोड, त्र्यंबक रोड यांना जोडणारा हा मार्ग आहे। पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर नाशिक महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे। तिथे शहरातून वेगवेगळ्या भागातून नागरिक हे कायम कुठल्या ना कुठल्या कामासाठी येत असतात। सर्व इथे व्यापारी संकुल आहेत, अशा सर्वांची अडचण होणार आहे। तात्पुरतं जसं काम टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे, सीबीएस पासून कॅनडा कॉर्नरपर्यंत म्हणजे हा जो मार्ग आहे या मार्गाने एकेरी वाहतूक ही काही काळ सुरू राहणार आहे। मात्र त्यानंतर ही वाहतूक देखील बंद केली जाईल। परंतु हा जो मार्ग आपण बघतो ह्या गाड्या चाललेल्या आहेत, ह्या कॅनडा कॉर्नरपासून सीबीएस सिग्नलच्या दिशेने चाललेल्या आहेत। हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे। तसंच ह्या गाड्या इकडनं फिरून या बाजूला चाललेल्या आहेत, हा मार्ग देखील बंद राहणार आहे। याआधी स्मार्ट सिटीचं काम नाशिक शहरामध्ये चालू होतं। 2 रस्ते स्मार्ट सिटीच्या अंतर्गत करण्यात आले, मात्र त्या कामाची मुदत संपून गेल्यानंतर देखील अनेक महिने हे काम सुरू होतं। त्यामुळे नाशिककरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता। आता निवडणुकीची धामधूम आहे आणि ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्येच अशा स्वरूपाचं काम हाती घेण्यात आल्यामुळे नाशिककरांना पुढचे 18 महिने तारेवरची कसरत करावी लागणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।